ज्यांच्या संपर्कातून मला ही तारीख भेटली, हा कार्यक्रमाचं निमंत्रण भेटलं, ते गजर मुक्ताबाई चॅनलचे मालक असणारे आमचे गजानन महाराज यांच्या संपर्कातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं कीर्तनासाठी साथीला लाभलेले गावातीलच दिग्गज कलाकार, गावातलीच असून महाराज गावातल्या सर्व लोकांचं प्रेम त्यांच्यावरती एवढं निष्ठा आहे। खरंच तुमच्या गावातील लोक एवढं महाराज जेवढी पैशाने श्रीमंत आहेत ना, तेवढेच मनाने मोकळेपणाने मोठे आहेत बरं का। जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। खरंच तुमच्या मनाचा मोठे मला समजला। काही जणी म्हटले असते बाबा चला एवढं मोठं गाव आहे, वर्गणी तर होते, मग कशाला गावातले बाहेरचेच आणू सर्व, पण नाही या एकदम तुमच्या गावातल्या माणसावरती निष्ठा आणि प्रेम या ठिकाणी दिसून येतं। या ठिकाणी सुरुवातीला ज्यांनी चाल गायली महाराजांचं नाव पुरुषोत्तम महाराज, तसेच विष्णू महाराज खडचे आज ज्यांचं कीर्तन होतं बरं का, त्यांच्या बदल्यावरती आज माझं कीर्तन आहे। आधी करून सर्वच महाराज वर्ग गावातलेत का बाबा तुम्ही? गावातलीच, वा वा, सर्वच गावातलेत का? प्रकाश महाराज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। आणि ज्यांच्या हातामधून आपण पखवादाचे बोल ऐकतोय असे मृदंग सम्राट आमचे दादा असणारे जगन्नाथ महाराज बोडखे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि ज्यांच्यामुळं मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरू शकते, माझे पती परमेश्वर, माझ्या सौभाग्याचं लेणं असणारे मृदंग विशारद, मृदंग महामेरू, मृदंग सम्राट विठ्ठल महाराज शिंदे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। तसेच या ठिकाणी 2 चोपदार उभे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। आणि या ठिकाणी बघा गावातलेत का सर्व? नाही का? वा वा, दादांच्या संस्थेतलेत बरं का। बघा किती सुंदर दिसतं या ठिकाणी बालगोपाळ, ते सुद्धा महाराज धोत्रामध्ये बरं का, पॅन्ट नाही काही नाही, किती सुंदर दिसा, असं वाटतं आळंदीचं वातावरण आपल्या गावामध्ये निर्माण आहे बरं का। त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। आणि साऊंड सिस्टीम मला वाटलं गावातलीच आहे ना, गावातली अतिशय चांगली ऑपरेटिंग करतात बरं का दादा, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद। कारण आमचा सर्वात मोठा जीव म्हणजे इकडं बरं का, साऊंड सिस्टीम नसते तर आमचं काही खरं नाही। पुनश्च सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते, सर्वांना धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल सेवेकरता निवडला अभंग आदी माया ब्रह्मचितकला मुक्ताबाई महाराज यांचा आहे। या अभंगामध्ये मुक्ताबाई महाराज संत कोणाला म्हणावं, खऱ्या संतांची व्याख्या काय, त्या आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात। संत कोणाला म्हणायचं? जगामध्ये माणसं कमी आणि संतांची संख्या वाढत चाललेली महाराज। आपण प्रयागराजचा महाकुंभ बघितला सर्वांनी, किती लोक होते महाराज, किती साधू होते, कुणाच्याही मनातलं सांगायला लागले। अनेक साधूंची विविध वैशिष्ट्ये बरं का, कुणाच्याही पेना, कुणाच्याही डायऱ्या आणि कुणाच्या सुद्धा मनातलं सांगायला लागली, एवढी साधूची संख्या वाढलेली आहे। पण खऱ्या साधूची व्याख्या, खऱ्या संतांची व्याख्या मुक्ताबाई महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात। संत कुणाला म्हणावं, एकाच वाक्यामध्ये विषय क्लोज करून टाकला। संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे आणि शांती, त्यालाच संत म्हणायचं। बघा अभंगाची रचना करत असताना आमच्या मुक्ताबाईचं वय फार कमी, माझं बोलणं सर्वांना व्यवस्थित समजतंय ना। अभंगाची रचना करत असताना वय फार कमी आहे मुक्ताबाईंचं, पण अधिकार जर बघितला ना माता मावल्यांनो, एवढा मोठा अधिकार आहे आमच्या मुक्ताबाई महाराजांचा। जगाला शांत करणारी ज्ञानोबराई, जगाचा राग शांत करण्याची ताकद ज्ञानोबराईंमध्ये, पण त्या ज्ञानोबराईंना सुद्धा शांत करण्याची ताकद माझ्या मुक्ताबाई महाराजांमध्ये। त्यामुळे वयावर अजिबात जायचं नाही बरं का। काय वयावर अजिबात जायचं नसतं। मुंगी दिसायला बारीकच असते, मुंगी केवढी असते? मुंगी केवढी? एवढी केवढी असते पुरुष मंडळ?
केवढी असते मुंगी? बारीकच असते. मान्य करताना तुम्ही? मुंगी दिसायला बारीकच असते, पण बारीक असणारी मुंगी तिनं जर महाराज विशाल देह एवढ्या मोठ्या हत्तीच्या जर कानामध्ये जर प्रवेश केला तर एवढा पहाडासारखा हत्ती सुद्धा येड्यावानी करायला लागतो महाराज. त्यामुळं वयावर जायचं नाही, ताकदीवर जायचं नाही बरं का. म्हणून तर म्हणतात मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्याशी. आता मुक्ताबाईंचा अधिकार म्हणजे मुंगी बरं का, मुंगी. आता तिने गिळली सूर्याशी, तो सूर्य कोणता? 1400 वर्षाचा चांगदेव, तो तेजस्वी सूर्य महाराज. चांगदेव काही साधा म्हातारा नव्हतं. माहितीये का तुम्हाला चांगदेव कोण होता? तुमच्या गावात आहे काय एखादा चांगदेव? आहेत का? चांगदेव कशाची नावं लावली बाबा आता? वॉन्टीन मंटीन हा रॉकीन, बस संपला. संस्कृती कुठं चालली बघा आपली. हा तो चांगदेव 1400 वर्षाचा चांगदेव साधं म्हातारं नव्हतं. ते वजन होतं त्याच्याकडे, वजन. 14 विद्या 64 कला त्याला मुखोद्गत होत्या. बोलल ते महाराज सिद्ध करून दाखवलं सामर्थ्य ज्या चांगदेवामध्ये होतं. ते चांगदेव एकदा माऊलींना भेटण्याकरता आली. ऐका बरं, माऊलींना भेटण्याकरता आली. ते सुद्धा वजनात. हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. वाघ कळतो का? वाघ, वाघ आत बसलेले पुरुष वर्ग, तरुण वर्ग. वाघ माहितीये का? वाघ कुठं बघितला? खरं सांगा, कुठं बघितला वाघ? सर्कस मध्ये, फोटो मध्ये, इतपतच ना. तुमच्याकडे का ती वार्ता नाहीये का? बातमी नाही का? बिबट्या आला, बिबट्या आला होती का? गेली. बर गेली, ठीक आहे. आतापर्यंत जो आपण वाघ बघितलाय तो फक्त फोटो मध्ये आणि चित्रामध्ये बरं का. आतापर्यंत प्रत्यक्ष वाघाची आणि आपली नजरानजर भेट काय अजून झालेली नाही. आतापर्यंत तिघांनीच फक्त वाघाच्या समोर जाण्याची हिंमत केली बरं का. काय म्हणते मी? आतापर्यंत फक्त तिघांचीच वाघांच्या समोर जायची हिंमत झालेली. चौथा माणूस वाघाच्या समोर गेला नाही. एक चांगदेव वाघावरती बसून आले. एक छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं 2 आणि संभाजी महाराजांनी वाघ फाडला 3. चौथा माणूस वाघाच्या समोर गेला नाही. गेला तो माघारी परत आला नाही. चांगदेव वाघावरती बसून आले. हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. आमच्या बायका म्हणतात बघा पोरांना, ताई माझा वाघ कसा बसलाय बघा ना. काय छोट्या छोट्या पोरांना काय म्हणतात? वाघ म्हणतात. वाघ. काय झालंय का गावामध्ये कीर्तन झालं तेव्हा माझ्याकडे काही गाडी नव्हती. थांबावं लागायचं बरं का. सकाळी सकाळी त्या बाईच्या घरी चहा नाश्त्यासाठी गेली. तिनं मला बोलून नेलं. बाबा दारात तिचं पोरग असं माती खेळत होतं बरं का. इतकं सुंदर ते पोरग दिसायला होतं. दिवसा बॅटरीनं पाव इतकं गोर, नाकातून गंगा यमुना घालण्यानं वाहिलेल्या गण 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 माशा लागत होतं. केस त्याची इकडे तिकडे विचकलेली होती. तरी सुद्धा त्या पोराची आई मला म्हणते, ताई माझा वाघ बघा ना कसा बसलाय. म्हणलं ताई तुमचा वाघ जसा बसलाय ना तसाच बसू द्या, फक्त चहा वस्तूवर त्याला हात तवलो का गड्या. लग्नाच्या अगोदर सगळी वाघच असतात महाराज. आपल्याला जिकडं तिकडं बॅनर बघायला भेटतात. वाघांचा वाढदिवस, वाघांचा वाढदिवस, वाघांचा बड्डे. वाघ कुठपर्यंत असतो माहिती? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंतच बिचारा वाघ. आणि एकदा का लग्न झालं, काय म्हणते मी, एकदा का लग्न झालं थोडा बरं का, थोडा किंचितसा बदल होतो, किंचितसा. वाघच राहतो बिचारा, पण त्या वाघावरती दुर्गादेवी येऊन बसती. एवढा बदल होतो महाराज. चांगदेव माऊलींना भेटण्याकरता आले. हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. पण माझे माऊली भिंतीवरती बसून आले. हे पाहून त्या 1400 वर्षाच्या चांगदेवाच्या पोटामध्ये पडली आग. तेव्हा 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं त्या चांगदेवाचा शांत केला राग. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, चांग्या काय पाहिजे असेल तर माग. चांगदेव म्हणतो, आई साहेब आता कुठं मागायचा शिल्लक राहिलाय भाग. गुरुपुत्र मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. चांगदेव भाने आजी जन्म आलो. गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा देव बाने
गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आता ऐका, 9 वर्षाची आई, किती 9 वर्षाची आई आणि 1400 वर्षाचा मुलगा. आतापर्यंत तुम्ही कुठं ऐकलंय का ही घटना? ऐकण्यात आहे तुमच्या बातमी एखादी? नाही ना. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये घडलंय. काय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये घडलंय? म्हणून तर म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी. तो सूर्य म्हणजे कोणता? तेजस्वी सूर्य, 1400 वर्षाचा सूर्य. काय म्हणते मी? 14 वर्ष म्हणत नाही, 1400 वर्षाचा सूर्य. असा ज्ञानार्जन त्याच्याकडे होतं. असा चांगदेव माऊलींना भेटण्याकरता आले होते महाराज. त्याला सुद्धा चरणावरती लोळवलं. ही ताकद आमच्या मुक्ताबाई महाराजांची. ही ताकद आमच्या मुक्ताबाई महाराजांची महाराज. ऐका, त्यामुळं वयावरती अजिबात जायचं नसतं बरं का. एवढा मोठा अधिकार आमच्या मुक्ताबाईंचा आहे. जगाचा राग शांत केला माझ्या माऊलींनी, पण माऊलींचा राग शांत करण्याची ताकद होती माझ्या आदी माया ब्रह्मचितकला मुक्ताबाई महाराजांमध्ये. आता लोक म्हणतील, महाराज ज्यांचा कान बराचसा परिपक्व आहे ते खाली बसलेले म्हणतील, विश्वमाऊली ज्ञानोबराया हे जगाचा राग घालवणारे, त्यांनी एवढी मोठी ज्ञानज्योत घराघरापर्यंत पोहोचवली, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. त्यांना राग आलाच कसा? ते तर संत आहेत. आणि संत ज्यांना म्हणतात ज्यांच्या अंतःकरणामध्ये राग नसतो, शांतता असते. मग ते विश्वाचे माऊली, त्यांना राग आलाच कसा? पण एक सांगू तुम्हाला, माणूस किती जरी संयमी असला, किती जरी धैर्यवान असला, एक वेळ बाबा अशी येतीच, माणसाला रागापासून माणूस नाही राहू शकत. आणि सांगू तुम्हाला ती वेळ केव्हा येते? ज्या वेळेस त्रास आपल्या जवळच्याच माणसाकडून होतो, तेव्हा माणसाला एवढा राग येतो महाराज, एवढा राग येतो. अरे ज्यांच्यासाठी एवढं करायचं आणि त्यांच्याकडून एवढा त्रास, ती वेळ अशी असते महाराज, नाही माणूस रागापासून राहू शकत. माझ्या माऊलींना काही लोकांनी कमी त्रास दिला, कमी लोकांनी छळलं माझ्या माऊलींना. आज आम्ही सकाळी सकाळी दर्शनाकरता आल्याच्या नंतर हल्ली बरेच लोक कट्ट्यावरती त्यांच्या गप्पा जमतात आणि लगेच लोक उठले की सुटले म्हणायला मोकळे. अरे पूर्वी लोक लई चांगले होते. काय पूर्वी लोक फार चांगले होते असं जर कुणी म्हणत असेल ना, त्याला म्हणा, बाबा तुझा अभ्यास थोडा कमी आहे. काय तुझा अभ्यास थोडा कमी आहे. पूर्वी जर लोक चांगले असते, पूर्वी जर लोक चांगले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? अरे पूर्वी जर लोक चांगले होते तर छत्रपती संभाजी महाराजांना लोकांनी पकडून दिलं असतं का? तो छावा पिक्चर आज आपण सर्वजण बघतोय, सर्वांचं रक्त सळसळून वाहतंय महाराज. राग येतोय आज आपल्याला. छत्रपती संभाजी महाराज काय ते छावा पिक्चर मुळे कळालं महाराज आपल्याला. आज काय त्रास सहन केला रे आपल्यासाठी. लोकांनी पकडून दिलं का? स्वतःच्याच मेवण्याने पकडून दिलं ना. अरे पूर्वी जर लोक चांगले होते तर सीतामातेच्या पावित्र्यावरती लोकांनी आक्षेप उठवला असता का? पूर्वी जर लोक चांगले होते तर स्वामी विवेकानंदावरती लोकांनी बोट केलं असतं का? पूर्वी जर लोक चांगले होते तर कृष्णाला, भगवान श्रीकृष्णाला गवड्याचं पोर म्हणून लोकांनी हिणवलं असतं का? पूर्वी लोक चांगली नाही, काही नाही, काही नाही महाराज. पूर्वी जर लोक चांगले असते, थोडासा विचार करा, तर तुकोबरांची एवढी मोठी गाथा पाण्यामध्ये लोकांनी बुडवली असते का? नाही ना. अरे पूर्वी लोक चांगले नाही, काही नाही, काही नाही. पहिल्यापासून लोक असेच आहेत, फक्त म्हणण्याचा भाग आहे. पूर्वी लोक फार चांगले होते. काही कमी त्रास दिला माझ्या माऊलींना? अरे एवढे हाल हाल अपेक्षा सहन केल्या माझ्या माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी. गावामध्ये गल्लीबोळामध्ये मंदिराची दरवाजे बंद होती, रस्त्यावरती चालण्याची मुभा सुद्धा नव्हती. माऊलींनी गावात यावं, लोकांनी धडाधड दरवाजे लावून घ्यावीत का? या संन्याशाच्या कार्ट्यांचं तोंड पाहून आमचं काम चांगलं होत नाही. नाही नाही ते गलिच्छ बोलावं माझ्या माऊलींना. अरे शिक्षणाची दारं माझ्या माऊलींसाठी बंद होती. वेशीवरती सुद्धा प्रवेश नव्हता माझ्या माऊलींना. इतकंच काही, पाणी भरण्याची सुद्धा मुभा विहिरीवरती नव्हती. एवढं कडक वातावरण, जसं वातावरण आपण 4 वर्षापूर्वी निसर्गानं आपल्याला एक चित्रपट दाखवला होता. माहिती कोणता चित्रपट? 4 वर्षापूर्वी आपण तो चित्रपट बघितलेला आहे.
इवन त्याच्यामध्ये रोल सुद्धा केलाय, ऍक्शन सुद्धा आपण केलेली, चांगलं पात्र त्या पिक्चर मध्ये आपण निभावले. माहिती त्या पिक्चरचं नाव काय? मी सुद्धा त्या पिक्चर मध्ये रोल केलाय, तुम्ही सुद्धा प्रत्येकाने त्या पिक्चर मध्ये रोल केलाय. माहिती तो पिक्चर कोणता आहे? 4 वर्ष होऊन गेले, 4 वर्ष. कोरोना. बरोबर आहे. काय कोरोना होऊन गेला महाराज, त्या कोरोनाने सांगून दाखवून दिलं या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही, ना बायको आहे ना नवरा आहे, कुणी कुणाचा माय बाप कुणी या जगामध्ये कुणाचं नाही. आपण सर्वांना माझं 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 म्हणून महाराज थकलोय. सर्वांना वाटतं सगळे माझेच आहेत, सगळे माझेच आहेत. पण माझ्या माऊलींवरती महाराज कोरोनाचं जसं सीझन होतं ना, कसं कडक होतं ना महाराज, तेव्हा बायको नवऱ्याला असं दूर फेकून भाकर मारायची, फेकायची भाकर, दुसऱ्या रूम मध्ये बंद ठेवलेला नवरा तो. तसंच वातावरण माझ्या माऊलींचं होतं महाराज. गावामध्ये कुणी बरं पाहत नव्हतं आणि एवढ्या हाल अपेक्षा सहन करून शेवटी रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, जा पाप आपण केलंय, लेकरांना का भोगू द्यायचं, जा आपल्याला आळंदीमध्ये न्याय भेटणार नाही, पैठणला जा आणि शुद्धीपत्रक घेऊन या. पूर्वीचा काळ पैठणकरांनी न्याय द्यावा आणि तो सर्वांनी मान्य करावा. बरं का, विठ्ठलपंत गेली, पैठणमध्ये धर्मसभा भरली आणि धर्मसभेमध्ये पूर्ण आपलं मत मांडून टाकलं. त्यावेळेस त्या धर्मभ्रष्ट पुरुषांनी पैठण मधल्या माना हलवल्या. मुळीच नाही, असा अन्यायच अजून केला नाही, असा गुन्हाच अजून झाला नाही. तुम्हाला कोणतं शुद्धीपत्रक द्यायचं, कुठला न्याय तुम्हाला द्यायचा? सांगितलं, तुम्ही जर मला न्याय दिला नाही ना, आळंदीला मी परत सुद्धा जाणार नाही, माझ्या लेकरांचं तोंड सुद्धा पाहणार नाही, नाथ सागरामध्ये माझा मी जीव देईन. शुद्धीपत्रक दिलं महाराज. सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या पोरांना जर माणूस म्हणून जर जगू द्यायचं असेल, शिक्षणाची ज्यांना मुभा भेटू द्यायची असेल, तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त आत्महत्या. असा महाराज त्यांचा हुकूम ऐकल्यानंतर काळजाचे हजारो तुकडे व्हावेत ग. पण ज्ञानाचा एक डोळा उघडला आणि विचार केला, अरे आम्ही राहून तर आमच्या लेकरांचा छळ बघतोय ना, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या लेकरांना जर माणूस म्हणून जर जगता येत असेल तर काय करायचं या देहाचं. शुद्धीपत्रक घेतलं, होकार दिला आणि घरी आले. विचार करा मायबाप, 4 लेकरांना झोपेमध्ये कुठलीही संकल्पना न देता त्यांच्या माघारी कायमच संपवून टाकायचे, स्वतःला देहांत प्रायश्चित्त द्यायचंय. केवढा दगड ठेवा लागला सर्व अंतकरणावरती त्या आई वडिलांना. आपलं जर मुलगा, आपलं मुलबाळ 1-1.5 तास जर शाळेतून जर लेट आलं तर काय दशा होती आपल्या अंतकरणाची. काय ताईचं अंतकरण म्हणतं, 1-1.5 तास जर लेकरू शाळेतून उशिरा आलं तर. आणि एक नाही, 4 मावल्यांनो, 4 लेकरांना झोपेमधून टाकून जायचं होतं. काय मन म्हणलं असेल हो त्या रुक्मिणी मातेचं. रात्रीचा 12चा टाईम, सर्वांना जेवू खाऊ घालून झोपी घातले महाराज. सर्वांना चित्र डोळ्यासमोर ना कसं असेल. सर्व लेकरं शांत झोपलेली आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणी आईसाहेबांना उठवलं. चल रुक्मिणी, निघावं लागणारे, जायचंय आपल्याला. उठली रुक्मिणी माता आणि पहिली नजर गेली महाराज ती निवृत्ती दादांवरती. जशी नजर गेली ना, रडायला आलं. अरे काय काय सुख देऊ शकली माझ्या लेकरांना मी. माझा निवृत्ती, ज्याच्या कुठल्याही प्रवृत्तीमध्ये बसत नाही, ज्याला कुठलीच प्रवृत्ती नाही, अशी मुक्त अवस्था ज्या माझ्या निवृत्तीची आहे. आम्ही गेल्याच्या नंतर या 3 लेकरांचा सांभाळ करतो की नाही काही माहिती. कारण या 3 भावंडापैकी हाच तर मोठा आहे. दुसरी नजर सोपान काकावरती गेली. अरे देवा, माझा सोपाना एवढा हट्टी, एवढा हट्टी, एवढा हट्टी. आम्ही गेल्याच्या नंतर कोण सांभाळा आमच्या सोपानाला. त्याचा हट्ट, त्याचा लाड कोण पुरवेल देवा. रडायला आलो. फार त्या लेकरासाठी फार रडते, अंत करून ओसंबून येते. मग शेवटी ती आई आहे ना. आणि तिसरी नजर केली माझ्या माऊलींकरता. ज्या वेळेस माझ्या माऊलींकडे चेहऱ्याकडे नजर गेली ना रुक्मिणी आई साहेबांची, डोळ्यासमोर चित्र आणा माता म्हणून काय चित्र असेल ते. विचार केला, अरे मी तर फक्त 4 लेकरांची आई झाली, 4 लेकरांची.
आळंदीकरांनी हाल हाल करून कुत्र्यासारखे आमचे हाल केले. आळंदीत सुद्धा राहू दिलं नाही. 4 लेकराची आई झाली तर एवढं दुःख, एवढे हाल अपिष्ट मला सहन करावं लागल्या. माझ्या ज्ञानाला, माझ्या माऊलीला तर विश्वाची माऊली व्हायचंय. काय लोकांचे आघात सहन करावे लागतील, काय लोकांचे बोलणे सहन करावे लागतील. हंबरडा फुटला महाराज. आत तोंडामधून बाहेर आवाज पडला. पदराचा गोळा कोंबसला तोंडामध्ये आणि हुमसून धुमसून रडायला लागले माझ्या रुक्मिणी माता. आणि चौथी नजर गेली ती महाराज मुक्ताई आईसाहेबांवरती. फक्त 4 वर्षाचं वय होतं रे, 4 वर्षाचं. विचार केला, अरे तिघं तरी कशी, मुलं तरी कशी तरी जगतील, पण माझी मुक्ती, जिला काहीच माहिती नाही आम्ही कुठं गेलोय, यांनी समजून सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या मुक्तीला कळणार नाही काय म्हणेल माझी मुक्ती. आणि महाराज सर्वांच्या तोंडाकडे एकदा बघितलं आणि परत मन घट्ट केला, अरे ज्यांनी जन्म दिलाय ना तो सिद्धेश्वर यांचं समर्थन, यांचं रक्षण करण्याकरता समर्थ आहे. आणि दड अंतकरणाने महाराज कुटियाच्या बाहेर पाऊल टाकत होत्या. हो, कुटियाच्या बाहेर पाऊल. पण कुटियाच्या बाहेरच पाऊल पडत नव्हतं का? आई ना ती मायेचा महाराज पाझरे ना तो. आई माईचा सागर असते. अरे आई ही आई असते, नसते सांभाळणारी ताई. रुक्मिणी मातेचं पाऊल बाहेर पडत नव्हतं आणि देहांत प्रायश्चित्त दिलं माईबाप. जेव्हा बातमी लेकरांना कळाली ना सकाळी, काय अंतकरणाचं काय दशा झाली असेल विचार करा ना थोडीशी. 10-15 दिवस झाले, अन्नाचा पोटामध्ये कण नाही, पाण्याचा थेंब नाही. पण माझ्या माऊलींना शेवटी त्या आईचं अंतकरण माझी माऊली मुक्ताबाईवरती नजर गेली. चेहरा कोमेजून गेला होता माझ्या मुक्ताबाईंचा. झोळी उचलली आणि आळंदीमध्ये प्रवेश केला. आणि 1-2-3 घरं बागून बघितली हो माझ्या माऊलींनी. कोणी सुद्धा भिक्षा बाळली नाही माझ्या माऊलींना. पण एक फार म्हातारी होती वयाने झालेली, तिला सुद्धा कोणी आधार नव्हता. तिनं ओंजळभर पीठ आणलं आणि माऊलीच्या झोळीमध्ये टाकलं. तेवढंच मिळालेलं पीठ घेतलं माझ्या माऊलींनी आणि सिद्धपेठेचा रस्ता धरला मायबाप. वेशीवरती माझे माऊली आले. पण आळंदीतला सर्वात धर्मभ्रष्ट पुरुष, पाखंडी पुरुष, ज्याचं नाव विसोबा खेचर, घोड्यावरती घोडेस्वार होऊन येत होता, आळंदीमध्ये प्रवेश करत होता. पण रस्त्याने माझी त्याला माऊली दिसली आणि पहिला प्रश्न केला, कशाला आला होतास रे आळंदीमध्ये? मायबाप तर गिळलेस, आता आळंदी भस्त करायची ठरवली की काय तुम्ही? एक तर तू संन्याशाच्या पोटी जन्माला यायलाच नव्हतं पाहिजे, आणि संन्याशाच्या पोटाला जन्माला आलात ना तर जिवंतच नव्हतं राहिला पाहिजे. सांगितलं, काका आम्हाला नाही हो जेवायचं काका. आमच्या स्वतःच्या कल्याणासाठी, 4 भावंडाच्या कल्याणासाठी आमच्या माईबापांनी स्वतःचं बलिदान दिलं. देहांत प्रायश्चित्त शिक्षा स्वीकारली काका. आणि अजून सुद्धा आम्हाला माणूस म्हणून जगता येत नाही काका. काय आमचा अपराध आहे? काय अपराध आहे? हा फिरून प्रश्न विचारल्याबरोबर त्या धर्मभ्रष्ट पुरुषांनी खाली उडी मारली आणि थार दिशी माझ्या माऊलींच्या कानाखाली दिली. हो, जशी कानाखाली दिली ना, फार चिमुरडी मूर्ती होती महाराज, लहान वय होतं माझ्या माऊलींचं. जशी कानाखाली मारली तशी माऊली जमिनीवरती पडली आणि तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडली महाराज. तरी सुद्धा एवढा अपमान सहन करून सुद्धा, मार खाऊन सुद्धा माझ्या माऊलींनी झोडीतलं जेवढं काही पीठ होतं काखेमधलं तेवढं उचलायला लागली. पण याचा अजून महाराज राग गेला नव्हता या विसोबा खेचराचा. सांगितलं, निर्लज्जा, लाज वाटत नाही का तुला? याच झोळीमध्ये तू भिक्षा मागतोयस ना, तुझी झोळीच ठेवत नाही. मग बघतो कोणत्या झोळीमध्ये भीक मागतो तर. झोळी घेतली बाबा, ठराठर झोळी फाडून टाकली. झोळीमधलं सर्व पीठ जमिनीवरती पडलेलं आहे. माऊली इतका राग येऊन सुद्धा, एवढा अपमान सहन करून सुद्धा ओंजळीने परत पीठ भरायला लागतात तो स्वतःच्या बहिणीसाठी. ज्या माऊलींची ज्ञानेश्वरी अख्ख्या जगानं डोक्यावरती घेऊन नाचावी, त्या माऊलींनी स्वतःच्या बहिणीसाठी ओंजळीमध्ये पीठ भरायला लागली. लाथा खाऊन सुद्धा, मार खाऊन सुद्धा. तितक्यात महाराज शेणाचा गोळा घेतला या धर्मभ्रष्ट पाखंडी पुरुषांनी आणि त्या पिठामध्ये फेकून हाणला आणि नाचायला लागला. राग आला माझ्या माऊलींना. अरे ज्यांचं कल्याण सोडून कुठेतरी दूर निघून जायचं असतं की नाही? नाही गेले का? तुमचं आमचं कल्याण करण्याकरता अवतार होता महाराज. राग आला. रागाच्या भरामध्ये
कुटियाचा रस्ता धरला, सिद्धपेठेचा रस्ता धरला आणि टाण 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 पावलं टाकत कुटियाच्या रस्त्याकडे निघाले महाराज. सिद्धपेठावरती आली. सिद्धपेठावरती झोपडी बांधून होती आणि पहिली नजर गेली सोपान काकांची. दादा आला, दादा आला, दादा आला. अरे पण आज काहीतरी वेगळीच दशा होती माऊलींची. राग होता चेहऱ्यामध्ये, ओठ रागाने फडफडत होते, डोळे लाल बंद झाले होते, अंगावरती रक्त माखलेलं होतं. ज्ञाना दादा थांब म्हणेपर्यंत कुटियाचा दरवाजा उघडला आणि लावून घेतला महाराज. पद्मासन घातलं. आता बस, हा अवतारच ठेवायचा नाही. ज्यांच्याकरता अवतार घेतलाय ना त्याच समाजाकडून, त्याच लोकांकडून मला एवढा त्रास. असं म्हणतात माऊलींनी आपले प्राण बाहेर काढले होते, बाहेर कुटियाच्या बाहेर प्राण गेले होते. पण माझ्या मुक्ताबाई समोर आल्या आणि स्वतःचा प्राण त्या प्राण्याला आडवा लावला आणि माऊलींचे प्राण रोखून ठेवले महाराज. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, अरे ज्ञाना माझं चुकलं. तुमच्या सर्वांची जबाबदारी उदरनिर्वाह करण्याचं, पोट भरण्याचं कार्य माझ्यावरती माझ्या आईवडिलांनी सोपवलंय. उद्यापासून तुला मी भिक्षा मागण्याकरता जाऊ देणार नाही. पण एकदा तुला तुझा मोठा भाऊ मला मोठ्या अंतकरणाने माफ कर. तरी सुद्धा माऊली काही बोलत नाही. सोपान काका, अरे ज्ञाना मी परत तुम्हाला कधी जाऊ देणार नाही भिक्षा मागण्याकरिता, पण एकदा मला माफ करा. एकदा कुटियाचा दरवाजा उघडा. कुणाचंही दोघाचंही सुद्धा जेव्हा माऊली ऐकत नाही तेव्हा चिमुरड्या मुक्ताबाई समोर येतात आणि म्हणतात, दादा शोभलं का दादा तुम्हाला? अहो तुम्ही संतात, जगाचं कल्याण करण्याकरता दादा तुमचा अवतार आहे आणि या लोकांचे शब्द तुम्ही ऐकून मनावरती घेताय. अजून बरंचसं कार्य समोर राहिले दादा. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव, पाशश्री, तुम्हाला अजून बरेचसे साहित्य लिहायचं दादा. जगाचं कल्याण करायचंय आपल्याला. आणि असं जर लोकांचे शब्द जर मनावरती घेऊन राहिलात ना तर लोकांचं कल्याण होणार नाही. कारण तुम्ही संत आहात. आणि संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या अंतकरणामध्ये राग नसतो, दया असते, क्षमा असते, शांती असते, त्यांना म्हणतात संत. अभंगाचं प्रथम संत तोची जाना जागे, संत तोची जाना जागे, संत तोची जाना जागे, संत तोची जाना जागे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, जगाचं कल्याण करण्याकरता तुमचा अवतार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले,
उद्धाराया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. आणि काय मनावरती राग घेऊन बसलात. आता दया कशाला म्हणतात महाराज? दया माहिती कशाला म्हणतात? या लेकरांचे 4 हाल पाहून महाराज रुक्मिणी आईसाहेब पांडुरंग परमात्म्याला विचारतात, देवा एका आईच्या पोटाला ही 4 लेकरं जन्माला आली, कोण आहेत रे ही? नामदेवराय एका अभंगामध्ये त्याचं वर्णन करतात बघा. देवो म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव नेनसिकाय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निगोट, ऐसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माया साचार, तरावया चराचर कली माझी अवतरले. ऐका, निवृत्तीनाथांचा अवतार म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार आहे. सोपान काकाचा अवतार ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि ज्ञानदेव महाराजांचा अवतार, माऊलींचा अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि मुक्ताबाईंचा अवतार, ज्यांच्या दरबारामध्ये आपण बसलोयत ना, मा जगदंबेचा अवतार असणारे आमच्या मुक्ताबाई महाराज. ऐका दादा, तुम्ही संत आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दया कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? कशाला म्हणतात ग दया? हो नाही काहीतरी बोला. मुख्य आहात का तुम्ही सगळ्याजणी? दया कशाला म्हणतात माहिती? ऐका, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, सतत कृष्णमूर्ती सावळी, खेडे हृदय कमळी, दया क्षमा त्यांच्या जवळी, जिबे भावे अनुसरल्या. किंवा तुकोबराय म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. आता दया कशाला म्हणतात? 11 ओव्या ज्ञानेश्वरी मध्ये आलेल्या आहेत. घरी गेल्याच्या नंतर वाचून बघा. ऐका, चिखली रुतली गाय, धड भाकड न पाय, तियेची ग्लानी होय काला भुला, आता दया ते ऐसी, पूर्ण चंद्रिका जैसी, नवविता न कडसी, साने थोर. ऐका, गाय माहिती का सर्वांना? गाय हो नाही काहीतरी बोला बरं का. गाय माहिती? ती गाय जर महाराज चिखलामध्ये गाळामध्ये जर फसली असेल, त्यावेळेला ती गाय काळी किंवा गोरी, दूध देणारी आहे किंवा न देणारी आहे, असा कुठलाही विचार न करता त्यावेळेला मनामध्ये त्या गायीला चिखलातून कसं बाहेर काढायचं ही इच्छा जेव्हा अंतकडात निर्माण होईल ना, त्याला म्हणतात दया. काय म्हणतात? दया म्हणतात महाराज. चिखलातली जाऊ द्या. हो काय म्हणते मी? चिखलातली जाऊ द्या, फक्त गोठ्यातली गाय कसायाच्या दावणीला बांधू नका. हीच या स्थितीला महाराज दया आहे. आणि ऐका, कीर्तनाला आलेल्या महिलांना माझी हात जोडून एक विनंती असेल, तरुणांना विनंती असेल, गोठ्यातली गाय सुरक्षित ठेवा. आणि कीर्तनाला आलेल्या महिलांना पोटातली भविष्यातली आई सुरक्षित ठेवा. प्रभू रामचंद्रजी आल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. आजच्या स्थितीला हीच फार मोठी दया आहे. काय घ्यायचं अजून? हीच फार मोठी दया आहे. आणि दया नष्ट झाली बाबा, याचं कारण एकच आहे, एकच, ते म्हणजे मांसाहार वाढला. काय म्हणणं आहे तुमचं? मांसाहार एवढा वाढला, एवढा वाढला, एवढा वाढला. आणि लोक कशाचं मांस खाताय हे सुद्धा लोकांना कळत नाही. आज माणसाला खायला भिडले महाराज. एवढी आसुरी प्रवृत्ती झाली लोकांची. मांसाहार केल्यामुळं लोकांच्या अंतःकरणामध्ये दया तीळ मात्र सुद्धा शिल्लक राहिली नाही. आपण रस्त्यावरती अनेक भीषण अपघात बघतो. अपघात व्हावा एखादा, त्या ठिकाणी 100-200 लोक गाड्या थांबून उभी राहतील. माईबाप फोटो काढत असतील, फेसबुकला लाईव्ह करत असतील, इंस्टाला व्हिडिओ टाकत असतील, पोस्ट टाकत असतील, पण एक फोन ॲम्ब्युलन्सला करणार नाही. विचारलं दादाला, करा ना एखादा फोन ॲम्ब्युलन्सला. त्यांचं तिकडून प्रतिउत्तर असतं, ताई कोण या भानगडीमध्ये पडत बसणार. म्हणजे अंतःकरणामध्ये दया शिल्लक राहिली नाही महाराज. आमच्या संतांच्या अंतःकरणामध्ये दया आहे. अरे भूत मात्रावरती, हिंस्र प्राण्यावरती सुद्धा माझ्या संतांनी दया केली. सर्वांवरती दया करण्याचं काम आमच्या संतांचं आहे. सर्व हिंस्र प्राणी, पशु, पक्षी
सर्वांमध्ये ज्यांना देव दिसतो असे आमचे संत आहेत महाराज संत. काय झालं, स्वामी विवेकानंदांचे गुरु सकाळी सकाळी गोदावरीवरती स्नान करण्याकरता गेले होते बरं का. सकाळचा समय, सूर्यनारायणाला जल अर्पित करत असताना समोरून एक मार त्यांना विंचू वाहत असताना दिसला. काय विंचू, समोरून वाहताना विंचू पाहिला महाराज आणि अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. हो, आता विचार केला या विंचावाला जर मी जाऊ दिलं तर हा मरण पावेल. दया निर्माण झाली, हातामध्ये ओंजळीमध्ये पाणी घेतलं विंचवा सगट आणि नदी पात्राच्या वर काढायला लागली. पण ओंजळीतलं पाणी महाराज खाली पडत होतं. जसं ओंजळीतलं पाणी बाबा संपलं तसा विंचू एकटा राहिला पठ्ठ्या. कुठं, ओंजळीमध्ये. जसा एकटा राहिला त्याला वाटलं तर आपलंच घर आहे. काय, त्याला वाटलं आपलंच घर आहे. जसा दंडकन मारा त्याने डंक मारला आणि विंचू चावल्याच्या नंतर किती गोड गोड वाटतं बरं, किती गार वाटतं माणसाला. तसं महाराज वेदना व्हायला लागल्या, वेदना व्हायला लागल्या. तसं हातामध्ये विंचू पडला. परत अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. अरे हा जर गेला तर मरण पावेल. एकदा नाही, दोनदा नाही, तब्बल 3दा महाराज विंचू चावला. पण 4थ्या वेळेस पठ्ठ्याने बाहेरच काढला. या गुराखी गाई चोरण्यासाठी जात होता सकाळच्या प्रहराला. विचारलं का हो, तो विंचू तुम्हाला 3 वेळेस चावला आणि 4थ्या वेळा तुम्ही त्याला बाहेर काढलं, मरू द्यायचं असलं तुम्ही तो विंचू. त्या संतांचं महाराज प्रत्युत्तर आहे, मी 90 किलोचा महाराज आहे म्हणे. किती, 90 किलोचा महाराज. आणि तो विंचू किती किलोचा असेल, 10 ग्रॅमचा. 10 ग्रॅमचा विंचू त्यांचा महाराज चाव. मोजला का तुम्ही? वा वा वा. मग बाबांनी मोजून बघितलं बरं का विंचू. अंदाजे बरं का, हा जेमतेम अंदाजे, असा अंदाज असला पाहिजे माणसाला. तो 10 ग्रॅमचा विंचू जर त्याचा चावण्याचा जर स्वभाव सोडत नसेल तर मी का त्याचा 90 किलोचा महाराज, मी माझा वाचवण्याचा स्वभाव का बरं सोडू. अंतःकरणामध्ये दया आहे महाराज. शांती असली पाहिजे अंतःकरणामध्ये. आपल्या अंतःकरणामध्ये शांती आहे का? शांतता नाही महाराज आपल्याकडे. शांती म्हटलं की एकनाथ महाराज, नाथ महाराजांकडे बोट जातो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता फक्त शांती आहे शांत्या गावामध्ये. नाव शांताबाई, भांडणाला दम नाही. नाव निर्मला, घराला आलाय बुरा. काय महाराज त्या नावाचं मध्ये घ्यायचंय. झोप्या गेल्या होत्या का तुम्ही? झोपी गेल्या होतात का? काय करतात त्या नावाला महाराज? थोडा सुद्धा नावाचा काही अर्थ नाही. तसं महाराज शांतता अंतःकरणामध्ये असली पाहिजे. माणूस शांत असला पाहिजे. एक जर आणि संसारामध्ये वेळ का नवरा आणि बायको एक जर विष पिणारा असला तर दुसऱ्याने त्याच्या हातातला विषाचा डब्बा महाराज खेचून घेतला पाहिजे. तेव्हा संसार सुरळीत चालत असतो. दया, क्षमा, क्षमा करता आली पाहिजे माणसाला. क्षमा करता यावी बरं का. संतांचं अंतःकरण क्षमस्वी असतं. क्षमा करता प्रत्येकाला. आणि नाथ महाराजांच्या अंगावरती किती वेळेस थुकला तो एवण 108 वेळा तो एवण अंगावरती थुंकला. पण शेवटी प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकिला. यवन अंगावरी थुंकिला. हो प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देवोनी मुक्त केला. येवण अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. तुमच्या अंगावर जर कोणी थुकलं तुम्ही त्याच्या पाया पडता का? काय करसाल बरं? राग येतो महाराज माणसाला. अरे माणसाला जर थोडं आपल्याबरोबर कोणीतरी वाईट वागलं तर त्याला आपण हात जोडतो का? अजिबात नाही. अरे एक शब्द वाईट बोलू द्या, 4 माणसं लावून त्याची मस्त मज्जा काढू आपण. बरोबर आहे की नाही? पण क्षमा करणार नाही महाराज त्याला माणूस. क्षमा करणार नाही, अजिबात नाही. ईट का जवाब पत्थर से,
आमच्याकडे सरळ वसूल आहे म्हणे. काय आम्ही डबलला बदला घेत असतो. आज माणसाच्या मनामध्ये क्षमा करण्याची वृत्ती राहिली नाही. क्षमा करता यावी माणसाला. मुक्ताबाई महाराज म्हणतात, दादा तुम्ही संत आहात आणि संत ही शांत असतात, क्षमस्वी असतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते, त्यांना संत म्हणतात. परत एक व्याख्या सांगू तुम्हाला संतांची. दुसऱ्याच्या अंतःकरणात असलेलं अज्ञान, ऐका बरं का, तुम्हाला समजेल याच भाषेमध्ये सांगेल मी तुम्हाला. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञान, त्याचा जो करतो अंत, त्याला म्हणायचं संत. सर्वात सोपी व्याख्या बरं का संत. आणि संत महाराज खरंच अज्ञानाचा नाश करत असतात. म्हणून संतांच्या संगती माणसाने गेलं पाहिजे. आमचे वृंदावनचे संत फार एक सुंदर कवितेमध्ये सांगतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी संत काय करतात माहिती का? संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. संत काय करतात अजून थोडंसं विश्लेषण केले महाराज. कागा से तो हे हंस करेंगे, कागा से तो हे हंस करेंगे, मिट जाए उर के दाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. याचं विश्लेषण असे, एका राजहंसाचं पिलू, ऐका बरं का, एका राजहंसाचं पिलू उडता 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 एका किचडामध्ये गटारामध्ये पडलं बरं का. आणि जसं गटारामध्ये पडलं, काळा कुट्ट किचड त्याच्या अंगाला लागलं आणि समोर बाजूला कावळ्याचे काही पिलं त्या ठिकाणी खेळत होते. याचं अंग पूर्ण काळभोर झालं होतं आणि सोबतचे साथी सगळे उडून गेले होते महाराज, मान सरोवराचे हंस. आता यानं विचार केला, शेजारचे सुद्धा आपल्याच पार्टीतले दिसत आहेत, काळे झालेले, काय आपल्याच पार्टीतले दिसत आहेत. तेव्हापासून ते पिल्लू महाराज राजहंसाचं कावळ्यासोबतच राहू लागलं. पण एक दिवस एक जाणकार मान सरोवराचा हंस आकाशामध्ये विहार करत होता. त्याने खालचं दृश्य बघितलं, अरे आपल्या पक्षातला माणूस दुसऱ्या पक्षात जाऊन काय करतोय. खाली आला आणि पकडलं महाराज. जसं पकडलं सगळे कावळे भितरे गेले उडून. ते म्हणे, अहो आमच्या पार्टीचे गेले. मी त्या पार्टीचे, तुमच्या पार्टीचा नाही. म्हणे थांब, तुला आता 2 मिनिटात कळेल. सरोवरामध्ये नेलं आणि आंघोळ घातली. आता बघ म्हणे, माझ्या हातात तुझ्यात काही फरक आहे का. आणि खरंच बघायला लागला, हे सुद्धा धवल देह आणि मी सुद्धा पांढरा शुभ्र. महाराज तुमच्यात आणि माझ्यात काय आता फरकच राहिला नाही. घाला आता माळ. काय घाला आता माळ. माळ घालण्याची बुद्धी कधी सुचते माणसाला? कधी 75 70-75 मध्ये जेव्हा चावत नाही. काय झालं महाराज, फार म्हातारे आजोबा गेले 75 वर्षाचे बरं का. एका महाराजजींकडं म्हणे, बाबाजी टाका म्हणे आपल्या गळ्यात माळ. बाबाजी म्हटले, तुम्ही थोडा उशीरच केला का? नाही नाही म्हणे, 8 वाजल्यापासून आलोय. ऐका बरं का, 8 वाजल्यापासून आलोय. माणसाला मराठी चांगली कळावी बरं का, आपण मराठी भाषक आहेत. तसं एक बाई महाराज पोलीस स्टेशनमध्ये गेली. PSI त्या ठिकाणी बसले होते. साहेब 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 म्हटले, बाई आरामशीर आरामशीर, थोडा आरामशीर. बाईला खुर्ची द्या रे. खुर्ची दिली. एवढा उशीर का केला?
म्हणे सकाळीच आलं होतं. अहो सकाळचा विषय नाही बोलत मी, एवढं वय तुमचं निघून गेलं ना, आता कशा करता आले? ते जरा चावत नाही म्हणे आता. काय चावत नाही म्हणे आता, म्हणे चावत नाही म्हणून माळ घालायची. बरं माळ टाकली महाराज गळ्यामध्ये, माळ टाकली आणि टाकल्याबरोबर महाराजजी म्हटली बाबाजी आता खायला जमणार नाही बरं का. काय आता माळ टाकली, तुमचं पाप माझ्यावरती लागेल, आता खायला जमणार नाही. अहो ते आता जरा दात पडले ना म्हणून तर आलो म्हणे माळ घालायला. माणसं महाराज एवढी स्वार्थी आहेत. विठ्ठल विठ्ठल माणसाने नेहमी मोठ्याच्या संगतीमध्ये जावं. माणसाला मोठं व्हायला वेळ लागत नसते बरं का. संतांची संगत करावी माणसाने. बघा संगतीचा काय दोष होतो माणसाच्या जीवनामध्ये, काय परिणाम होतो. आपण सर्वजण जाणकार मंडळी यात मंदिरामध्ये आपल्याला हातावरती प्रसादामध्ये शेंगदाणा भेटतो. काय काय भेटतो? शेंगदाणा प्रसादामध्ये. आणि त्या प्रसादामध्ये तो शेंगदाणा काय असतो? प्रसाद. मंदिरामधला हातावर पडलेला शेंगदाणा प्रसाद असतो. आणि तो शेंगदाणा जेव्हा धाब्यावरती तुम्ही जाता त्याचं स्वरूप चकण्यामध्ये बदलतं. बरोबर आहे की नाही? तेव्हा तो चकना लागतो माणसाला खायला. चकना मला सांगा आहे काय? शेंगदाणाच. शेंगदाणाच आहे, पण संगतीमध्ये बदल झाला बरं का. काय संगतीमध्ये बदल झाला. पाणी सारखंच आहे, तिकडं सुद्धा पाणी आहे, जी झुलवती माणसाला ते सुद्धा पाणी आहे, आणि बिस्लरीतलं सुद्धा पाणी आहे. पण हे पाणी पिल्याच्या नंतर माणूस जरा बरं वाटतं, आणि ते पाणी पिल्याच्या नंतर डबल बरं वाटतं. माणूस रस्ता कुठे, रस्ता सुद्धा सापडत नाही माणसाला. आणि आज तर बऱ्याच जणांना रस्ता सुद्धा सापडत नसेल महाराज. घराचा मेळ सुद्धा लागत नसेल. नाही इथं बरं आहे का? वा वा वा. अरे आपल्या गावामध्ये एवढा तुकाराम बीजेच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम जपताय. आम्ही या रंगामध्ये नाचलो पाहिजे, या अंगावरती चढवून घेतला पाहिजे महाराज. खरं तुमच्या गावामधल्या धुरळा या ठिकाणी साजरा होतोय आज. कुठं? हरिनाम सप्ताहामध्ये. या ठिकाणी माणसांनी नाचावं. पण आम्ही नाचतो कुठं? नवरदेवाच्या समोर डीजे वरती नाचतात ना. मला सांगा आता कीर्तनात नाचावं का डीजे वरती नाचावं? तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे बरं का. डीजे वरती नाचावं का या ठिकाणी नाचावं? या ठिकाणी कुठं मजा येते नाचायला? डीजे वरती मस्त भारी तालामध्ये डीजे असतो, असतो की नाही? खरं सांगा डीजे वरती नाचायला आवडतं ना आपल्याला? ते बघा पाठीमागचे हो म्हणताय. डीजे वरतीच नाचावं माणसाने. इकडं काय पडलंय? काही सुद्धा नाही महाराज. आता दोन्हीकडचीच तुम्हाला प्रमाण देईल मी. काय कीर्तनात नाचण्याची परंपरा कुठून आली आणि नवरदेवाच्या नाचण्याची परंपरा कुठून आली? कीर्तनात नाचण्याची बाबा परंपरा, एक महात्मा एक संत पंढरपुरामध्ये महाराज कीर्तन करायचा. कीर्तन, त्या कीर्तनाचा नाद ऐकून, कीर्तन ऐकून, सर्व संत मंडळींचा टाळ ऐकून विटेवरच्या मालकाला नाचावंसं वाटत होतं. नाचावंसं. नाचता नाचता देवाचा एवढा पितांबर गळला महाराज. भान सुद्धा राहिलं नाही. भान सुद्धा देवाला राहिलं का? अजिबात भान राहिलं नाही महाराज. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा सावला कबीर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. सावध व्हावे देवा, सावध व्हावे देवा, असा बोले कबीरा. त्या टाळांचा मृदंगाचा घोष ऐकून विठईवरच्या माऊलींना महाराज देवाला पंढरीनाथ परमात्म्याला सुद्धा राहवलं नाही. एवढा कीर्तनाचा आनंद. तेव्हापासून महाराज कीर्तनामध्ये कथेमध्ये नाचण्याची परंपरा बरं का. आता नवरदेवाच्या समोर नाचण्याची परंपरा कुठून आली त्याचं सुद्धा तुम्हाला मी पुरावा सांगेल बरं का. पुराव्याशिवाय आपल्याला काही बोलायचं नाही. पर्वताची पुत्री पार्वती, पूर्वी पित्याच्या नावावरून पुत्रीचं नाव ठेवायचं बरं का. पर्वताची पुत्री म्हणून पार्वती, रेवताची पुत्री म्हणून रेवती, जनकाची पुत्री म्हणून जानकी बरं का.
आताची नावं उषा मिशा काही सुद्धा काय आताच्या नावामध्ये महाराज मेळच लागला नाही. अरे पाश्चिमात्य संस्कृती मुसलमानांची नावं आपल्या समाजामध्ये आपण ठेवतो, थोडीशी लाज वाटू द्या. आपल्या संस्कृतीचा थोडासा गर्व बाळगा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामधले आपण माणसं आहेत, मावळे, कुठं कुठं हरवली आपली संस्कृती. संस्कृती टिकवून ठेवा मायबाप. आपल्या संस्कृतीला तडा जाईल अजिबात असं वागू नका. त्या पर्वताची पुत्री पार्वती आता विवाह ठरला कुणाबरोबर? कैलाश की निवासी नमो बार बार हो आयो शरण तिहारी प्रभू तार तार तू. असे भगवान शंकराबरोबर विवाह ठरला. आता भगवान शंकर म्हटले नंदीला, नंदीजी वराड तर फार कमी दिसतंय म्हणे. काय वराड लयच कमी दिसायला लागलं, वाढल कशाने? म्हणे डीजे लावावं लागेल, डीजे. लग्नामध्ये तेव्हाच तरुण वर्गांचं आकर्षण पळतं मला डीजे म्हणल्यावर. डीजे मग काय केलं? डीजे तर लावलाच महाराज. परत वऱ्हाड कुठून गोळा करायचं? कुठं गेले? गावाच्या बाहेर एक स्मशान आहे, स्मशान. तिकडचं सगळं वऱ्हाड इकडे उठून आणलं महाराज. गावात एके दिवशी काही गावामध्ये देवीचं मंदिर नसेल, माऊलींचं मंदिर नसेल, कुठं कुठं हनुमंतराचं प्रत्येक गावामध्ये आहे की नाही? गजानन महाराजांचं मंदिर नसेल, पण असं कुठलंच गाव नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नसेल. स्मशानातलं गिराईक सगळं इकडं कुठं? वरातीमध्ये नाचायला भगवान शंकरजींच्या. तिथून महाराज नवरदेवाच्या वरातीमध्ये नाचण्याची परंपरा आली बरं का. माणसाने नाचावं, पण कुठं? बोला ना, कुठं? वरातीत. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचते, भूत वेताळ नाचते. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गद चर्म व्याघ्रांबर, गद चर्म व्याघ्रांबर, गद चर्म व्याघ्रांबर, गद चर्म व्याघ्रांबर. वा 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 वा. का नाचायला लागली? भूत बेताळ नाचायला लागली. म्हणजे जी नवरदेवाच्या समोर नसतात ती कोण? भूत. आणि परत नारदाच्या गादीवरून एक प्रमाण सांगते, जी लोक डीजे वरती नाचतात, नाद बर्दन त्यांना प्रतिउत्तरे, नराचा तमाशा जो नर देखती, सप्त जन्म होती हिजडेती. त्यांना 7 जन्म हिजडे हो लागतं, 7 जन्म. आणि लग्नामध्ये डीजेचा खर्च थोडा कमी करा. काय खर्च थोडासा कमी करा महाराज. अरे या डीजेमुळे महाराज अनेकांना अटॅकचं प्रमाण जास्त वाढले. का बरं आहे तो डीजे? म्हाताऱ्या माणसाला तिळभर सुद्धा सहन होत नाही महाराज. डोक्यामध्ये मनामध्ये काळजामध्ये हायब्रेशन वाढते, धडधड वाढते या डीजेमुळे. अधोगती करणारं हानिकारक महाराज हा डीजे. अजिबात डीजे लावू नका. पोरं डीजेवरती नाचतात काय का बरं का. लग्नातलं नाचणं नवरदेवाच्या समोरचं मस्तीचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं. निवडणुकीतलं नाचणं कसं असतं? निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचंच असतं ना. आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. बरं लग्नात डीजेवरती पोरं नवरदेवाच्या समोर नाचतात. त्या नाचण्यात प्रेम असतं का हो? त्या नाचण्यात प्रेम असतं का? असतं का? मित्र असतो म्हणून प्रेम असतं का? अजिबात नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते महाराज, बाकी काही नाही. प्रेम प्रेम कुठलं लागलंय? लग्नातलं नाचणं मस्तीचं, परमार्थातलं महाराज भक्तीचं नातं. त्यामुळं परमार्थात माणसाने नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मी नाचतो गातो. नामदेवराय म्हणतात महाराज, मी गातो नाचतो. त्यामुळं माणसाने गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे. लाज अजिबात मनामध्ये बाळगली नाही पाहिजे माणसाने. लाज भय शंका दुरावीला मान, लाज भय शंका दुरावीला मान.
आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडी रे गायनाचे ऊने आपुलिया गायनाची उडी आपुलिया छंदे मनाचे आवडी आनंदे आवडी. महाराज माणसाने गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, पण माणसाला या ठिकाणी नाचावंसं वाटत नाही. वाटतं तुम्हाला नाचावंसं? आता महिला मंडळ गावामध्ये आईच्या दरबारामध्ये एवढा मोठा कार्यक्रम पार पडतो तुकोबारावांच्या बीजे निमित्तानं. या ठिकाणी तुम्हाला टाळ घेऊन उभं असं वाटत नाही का? नाही वाटत? वाटतं ना? वाटतं महाराज माणसाला. प्रत्येक महिला मंडळांना वाटत असेल आपण सुद्धा या लाईनीमध्ये उभं राहावं. मग प्रॉब्लेम काय? भीती कशाची? घरचे काय म्हणतील, बरोबर आहे की नाही? लोक काय म्हणतील महाराज? लोक काय जर म्हणतील हे जर पाहिलं ना तुम्ही, कसंही वागा तुम्हाला जगताच येणार नाही. काय लोक बोलणार आहेत आई साहेब, कसंही वागा लोक बोलणार आहेत. त्यामुळं लोकांचा विचार करायचा नाही. लोक तुमच्या सुखात नाहीत, दुःखात नाहीत. आपल्या मनाला जसं वाटेल तसं बिनधास्त जगायचं. काय म्हणते मी? आपल्या मनाला जसं वाटते ना तसं बिनधास्त जगायचं. म्हणून पियत जा. लोक बोलणार आहेत ना महाराज, मग तितकं केलं काय हरकत आहे? काही जण असा सुद्धा अर्थ घेतील बरं का, अजिबात नाही. काय अजिबात असा अर्थ घेऊ नका. प्रत्येकानं चांगलं जगा महाराज. एकदाच देवाने मनुष्य देह दिलाय, बार बार परत देह आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे एकदाच चांगला जगून घ्यायचा, भगवंताचं भजन करायचं बरं का. मुक्ताबाई महाराज म्हटल्या, दादा तुम्ही संतात, शांत असलं पाहिजे, अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती असली पाहिजे. लगेच सोपान काका समोर आली. मुक्ती का ग? ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्यांनाच संत म्हणता येतं का? दुसरी एखादी व्याख्या संतांची होऊ शकत नाही का? मुक्ताबाई म्हटल्या सोपाना, दादा अरे होऊ शकते. ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही, लोभ अहंता डोळे मना, 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 लोभ लोभ नाही, अहंकार नाही, त्यांना सुद्धा संत म्हणता येतं. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊन ज्यांना ज्यांना आई जगदंबेने 2 हात दिलेत त्याने मन मोकळेपणाने हात वर करा. घ्या हात वर सर्वांनी. घेतले सर्वांनी हात वर. मोकळे घ्या, मोकळे. आता मतदान करून मोकळे झालो आपण. प्रचार बस झाला, करा हात मोकळे वर. घेतले ना सर्वांनी हात वर. ते आत बसलेले गावातले जावई आहेत का? घ्या एकदम हात वर घ्या सगळं. आणि त्या हृदयस्थ परमात्म्याला एकदा अंतकरणातल्या हृदयस्थ परमात्म्याला जाग करायचे आणि त्याला शेवटची आर्ततेची हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन बरं का. एक टाळी घ्या सर्वांनी हात वर. सर्वांचं महाराज शूटिंग होणार आहे बरं का. सर्व शूटिंग मध्ये येणार आहे. उद्याला आपल्याला पाहायला बघणार भेटणार आहे व्हिडिओ. हरी विठोबा रखुमाई, बोला बोला विठोबा रखुमाई,
एकदा या बारक्यासाठी जोरदार टाकून होत्या गड्या. त्याचा दुसरा जोडीदार कुठे गेला? गावातलीच काय? वा वा वा, धन्य माता पिता तयाची आहे बरं का. त्यांच्या माता पित्याला धन्यता आहे महाराज. एवढं मोठं बीज रोपटं पोटाला येणं कलियुगामध्ये सोपी गोष्ट नाही महाराज. अनेक लेकरे तुमची घरी सणात झोपून येत बरं का. काय डिजिटल संत आहेत बरं का. डिजिटल वारकरी मोबाईल हातामध्ये बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल. इकडं मोबाईलच्या नादामध्ये नाचणं चालू आहे बिचाऱ्याचं. अंगामध्ये ताल आहे, पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्याचा साठा म्हणायला हरकत नाही बरं का. इतकं सुंदर महाराज गोड लेकरू कीर्तनामध्ये नाचतंय. आपलं कॅहा कॅहा केलं असतं. हां खरंच महाराज काहीतरी पुण्य म्हणावं लागेल. तुम्ही भजन केलं नाही केलं मला माहिती नाही. बरं किती जणांनी अंतःकरणातून भजन केलं? देव नाही पाहिजे तुम्हाला? पैसा पाहिजे का? पैसा त्याच्या तर आम्ही मागं लागलोय. हा पण ज्याच्या बायकोच्या तुम्ही मागं लागलात ना, काय म्हणते मी, ज्या लक्ष्मीच्या तुम्ही मागं लागलात ना, ती लक्ष्मी माझ्या भगवान परमात्म्याच्या पायाची दाशी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. समुद्र मंथनामधून लक्ष्मी निघाली, अनेक रत्न निघाली, त्यातून लक्ष्मी सुद्धा निघाली. आणि लक्ष्मीच्या हातामध्ये हार होता. तो हार लक्ष्मी ज्याला घालणार तो लक्ष्मीचा पती होणार होता. ऐका बरं का. यक्ष गंधर्व राक्षस ऋषी मुनी सर्वांनी आपापल्या लाईना धरल्या. रांगेत उभे सर्वजण पट्टीत. प्रत्येकाला वाटलं लक्ष्मी आता आपल्याच गळ्यात हार टाकते की काय. ऐका बरं, प्रत्येक जण महाराज आतुरतेनं वाट बघते आता आपल्याच गळ्यात हार पडणार. पण ज्या वेळेला कुणाच्याच गळ्यात हार पडला नाही, त्या रांगेच्या बाहेर एक गिराईक उभं होतं. रांगेच्या बाहेर म्हणते बरं का मी, बाहेर. आणि तोंड समोर केलं होतं. पाठ होती लक्ष्मीकडे. लक्ष्मी हार घेऊन देवाजवळ गेली. ती गिराईक दुसरं तिसरं कोणी नसून विटेवरचा देव आहे बरं का, पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू. त्या ठिकाणी लक्ष्मीने आवाज दिला, ओ महाशय तुमच्या बरोबर मला लग्न करायचंय, माझं वरण करून घ्या. तेव्हा भगवान परमात्मा त्या लक्ष्मीला म्हणतात, लक्ष्मी मी तुला पसंत करत नाही, तू मला आवडत नाही. काय उत्तर आहे देवाचं? तू मला आवडत नाही. पण लक्ष्मी माता देवाला म्हणतात, देवा मी जरी तुम्हाला आवडत नसले तरी तुम्ही मला आवडता ना. भगवान परमात्मा म्हटले, मी तुला आवडतो ना, मग माझ्या अटीनुसार अटीप्रमाणे तुला राहावं लागेल. माझ्या पायाची दासी म्हणून तुला राहावं लागेल. जमेल? हो देवा जमेल. ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं लागलोय ना, ती देवाची दासी. तशी लक्ष्मी येणार नाही. एखादी बाई लग्नाला जावी एकटी एकटी माहेराला, काय म्हणते मी, एकटीने माहेराला जायचं, नवऱ्याला सोबत न्यायचं नाही. ती रात्रभर राहील का माहेरामध्ये? राहू शकेल का? अजिबात नाही. का? पतिदेव घरी येत. तसं लक्ष्मी मातेची जर एकटी तुम्ही आराधना करसाल तर जास्त काळ तुमच्या घरी ती टिकू शकणार नाही. त्याकरता जगाच्या मालकाचं लक्ष्मी नारायणाचा जोडा घरी घ्यावं लागेल महाराज. तेव्हाच लक्ष्मी माता आणि भगवान परमात्मा घरामध्ये नांदेल. त्या भगवान परमात्म्याचं
भजन करायचे, तेव्हाच लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होईल बरं का. जे कोणी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करतं ना, हाताची धनरेषा बदलती, धनरेषा धनरेषा. मी भजन म्हणेल, माझ्या पाठीमागं तुम्ही भजन म्हणायचे बरं का. कलियुगात जर उद्धारून जायचं असेल तर, उद्धार करायचा असेल तर प्रत्येक तत्वामध्ये देव आहे. आपल्या सुद्धा हृदयामध्ये देव आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. त्याला शोधावं लागेल ना, तो हृदयातच आहे. त्याला एकदा आणखीन एकदा त्याला हाक द्यावी सर्वांनी. देसाल ना त्याला माझ्याबरोबर एकदा भजन करसाल त्याचं. दोघी ती समोरच्या माना हरवत आहेत, बाकीच्या झोपल्या की काय. आज बघा, यांच्यापेक्षा संख्या आपली जास्त आहे. आपली पार्टी फेल नाही पडली पाहिजे. मला तुमचं मतदान असेल ना, नक्की सर्वांचा पाठिंबा आहे बरं का मला. घ्या सर्वांनी 10 हात वर. ज्या मुक्ताबाईंचा अभंग घेतलाय त्या 4 भावंडाचं एकदा भजन करायचंय. टाळ पखवात मोजकी वाजतील म्हणजे बंदच राहतील, काय हरकत नाही. माझ्या पाठीमागं सर्वांनी भजन म्हणायचे. म्हणसाल सर्वजणांनी. आमच्यापेक्षा आवाज तुमचा जास्त निघला पाहिजे बरं का. आज आपलं गाव देहू वाटली पाहिजे, देहू नगरी, देहू नगरी. घ्या सर्वांनी हातवर. वेळ संपत आली आपली. बाईंनाच नाही सांगितलं मी, सर्वांना सांगितले. सर्व कोण आहेत? घ्या सर्वांनी हातवर. तुमची इमानदारी तुमच्या जवळ बरं का. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बोला वा बाबा, आवाज थोडा तुमचा. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बोला बोला. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा महिला मंडळ. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बघा आमच्या मुंड्या कशा रांगेत आहेत. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बोला बोला सर्वांनी. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्या देवाचं नामचिंतन करायला जर आपल्याला लाज वाटत असेल तर आपण या मातीतली माणसं नाही आहेत महाराज. काहींना फार मजा वाटते, लालचीच्या वेगळ्या भावनेने दृष्टीने बघतात महाराज लोक अरे नामचिंतनाकडे. या कलियुगातली लोक आहेत आपण. आणि कलीचा वारा सर्वांवरती महाराज लागलेला आहे. जे दात काढतायत ना, थोडीशी लाज वाटू द्या मला. लाज. ज्या देवाचं नामचिंतन करतोय त्याची लाज वाटावी आपल्याला. या मातीतली माणसं नाही आहेत आपण, या संतांच्या भूमीमधली माणसं नाही आहेत आपण.
ज्या देवाचं नामचिंतन घ्यायला जर लाज वाटत असेल, स्वतःला माणूस घ्यायचा अधिकार नाही आपल्याला म्हणून, त्यामुळे महाराज रोज माणसांनी भगवंताचं नामचिंतन करायचं. मुक्ताबाई म्हटल्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही. लोभ कशाला म्हणतात माहिती? आपण सर्वजण लोभी आहेत. लोभी कसे आहेत? लोभी. सर्वांना महाराज लोभ आहे. कशाचा? पैशाचा. आहे की नाही? पैशाचा. एवढे लोभी आहेत आपण, एवढे लोभी आहेत. आता थोडंसं 5 मिनिटं माझ्याकडे सर्वांगाचे कान करून लक्ष द्या बरं का. तुमच्यापेक्षा बरं का पुरुष वर्ग, तुमच्यापेक्षा त्यामध्ये जरा जास्तच लोभी पण आहे. हा, कपडे धुताना आम्ही 200ची 500ची ठेवून घेतो आणि चिल्लर खळखळ वाजणारी हे बरं का घ्या तुम्हाला सापडली. म्हणजे एवढा इमानदारपणा असतो आमच्याकडं. काय महाराज एवढा लालचपणा आमच्याकडे सांगू तुम्हाला. बरं तर एका प्रश्नाचं माझं उत्तर द्या. सगळ्यात जास्त टेन्शन संसारामध्ये कुणाला असतं? तुम्हाला का आम्हाला? हा, पुरुष वर्गांना सर्वात जास्त टेन्शन असतं. व्यवहाराची कामं महिला मंडळ, तुमच्या मनातलं बोलेल मी. आपल्याला व्यवहार बघायची गरज आहे का? आहे का? आवाज येतोय ना? अजिबात आपल्याला व्यवहाराचं टेन्शन नाही. सर्व आणण्याची जबाबदारी इकडं. एका कवीनं महाराज फार सुंदर वर्णन केलं बरं का कप बशीचं. यांना कप म्हटले, आपल्याला बशी म्हटले. संसाराचं फार सुंदर वर्णन केले. संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बशी आरामशीर कप करी झार. आता बोला कप. हा, आता बशीचं कप बशीचं घर कुणी कुणी पाहिलंय? सर्वांनी पाहिलंय. त्या कप बशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन असते, असते की नाही? आणि कप येरझारा मारत राहते. हा, आता घरामध्ये महाराज जर पाहुणे आले तर गरम गरम चहा कशामध्ये ओतताव तुम्ही? कपात. आणि थंड झाल्याच्या नंतर बशीमध्ये. बरं, बशी जर फुटली तर तिची विल्हेवाट कुठं असते? किरड्यावर. आणि कपाचा जर कान तुटला त्याला सुट्टी आहे का? ठेचा. हिरव्या मिरच्याचा ठेचा कपात. कपाला अजिबात सुट्टी नाही महाराज. अरे व्यवहाराचं सर्व टेन्शन रे या कपाना टेन्शन. किती ताण घ्यायचं महाराजांनी, किती ताण घ्यायचं. डोक्यावरची केस संपली यांच्या. इतका ताण घेऊ घेऊ काय झालं. एकाचं जरा लवकर लग्न झालं बरं का पुरुष मंडळ. लवकर लग्न झालं आणि वडिलांनी लवकरच नावावरती सगळं करून दिलं. तुझा तू कारभार आणि तुझा संसार तू बघत बस. एवढ्या कमी वयामध्ये एवढा व्याप, एवढा व्याप, एवढा व्याप. बिचाऱ्याचा तबला वाजला, तबला केसायचा. टक्कल पडून गेला. टक्कल टक्कल पडलं बरं का. टक्कल टक्कल पडल्यामुळं काय झालं, जेव्हा बिचारा गावामध्ये चक्कर मारायचा, मित्रमंडळीने त्याची चेष्टा करावी. काय रामभाऊ एवढा कमी वयामध्ये तबला वाजला तुझा, धुमपान झालं तुझं, समोरचं खवदाचं रिकामी जागा थोडी सुद्धा राहिली नाही. मला सगळं तबला चोपडा तेल लगे. जे चेष्टा करावी गावातल्या मित्रमंडळींनी. नाराज झाला बिचारा. घरी आला आणि घरी येता येता बाबा जरा मिशा खालीच करून आला बरं का. कारण आता मिशायची पावर राहिली नाही. पूर्वीची बघा बाबा अजून सुद्धा महाराज लोक लांब लांब मिशा असायच्या का. त्या मिशाचं वजन होतं महाराज. काय वजन होतं त्या मिशाचं. आता घरात बायकोच किंमत देत नाही म्हणून मिशाचं काही कामच राहिलं नाही. ठेवायच्याच बंद केलं हल्ली आमच्या पुरुष वर्गांनी, तरुणांनी. बघा काय झालं, फार नाराज झाला आणि मिशा अशा खालीच करून आला बिचारा. खाली केल्या मिशा. बायकोनं महाराज जेवायला वाढलो आणि जेवताना फार नाराज चेहरा दिसला आणि तिने तोंडामध्ये घास घालायचा तितक्यात म्हणली माझ्या मिरीचं नशीब फुटलं. त्याने विचार केला बा काय झालं. कालच तरीला 500 रुपये दिले. ते म्हणे काय झालं, काय झालं, काय काय म्हणता. माझं नशीब फुटलं. एवढ्या कमी वयामध्ये तुमचं धुमपान वाजलं, रिकामी जागा, नकाशा तुमचा पूर्ण दिसायला लागला म्हणे. लोकांना लाज वाटायला लागली मला तुमची. पाहुण्या रावण्यात तुमच्यासोबत हिंडायची फिरायची. त्यानं विचार केला गावातील तर लोक आपल्याला किंमत देतच नाही, पण घरचं गिराईक सुद्धा आपला आदर करत नाही. काय करायचं आहे हे मिशा. दुसऱ्या दिवशी चोपडा साफ करून आला महाराज. चोपडात दिलं वर तबलाही चोपडा आणि मिशा सुद्धा महाराज.
आज यानं विचार केला, घरी किंमत नाही, दारात किंमत नाही, आता काय करायचं. गेला मेहकरला गेला आणि एका स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे गेला. सांगितलं, डॉक्टर साहेब जेवढा खर्च यायचा तेवढा खर्च लागू द्या, पण पखवादासारखे जे धुमपान पडले ना म्हणे रिकामी जागा तबला चाटी, ती भरूनच काढायची म्हणे, आपल्याला किती खर्च येऊ द्या. डॉक्टरांनी महाराज अंदाजे जेमतेम 2 लाख रुपये बिल काढलं, अंदाजे बरं का. आणि बिल घेतलं, घरी आला आनंदामध्ये, जोमामध्ये, उत्साहामध्ये घरी आला आणि बायकोला म्हणे, ऐकतेस का. माणसाला महाराज आनंदातली गोष्टी एखादी बायकोला सांगावीशी वाटते ना, तरुण तर त्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा बायकोला उत्साहामध्ये काही गोष्टी सांगाव्यासे वाटतात. एका बाबानं आमच्या गावाकडे बारीक कटिंग केली बरं का, बारीक लगी अशी म्हाताऱ्या माणसानं कटिंग केली आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणे, बायको म्हणे, बोला ना, काय म्हणता. माझ्याकडे बघ ना, तुमच्याकडेच तर बघते, का तुला आज काही बदल दिसत नाही का माझ्यामध्ये. म्हणे, कसला बदल. अगं आज बघ ना, थोडी बारीक कटिंग केला, म्हणजे किती हँडसम दिसायला लागलो, किती तरुण दिसायला लागलो. बायको म्हातारी म्हणी, चप्पी करायची असती ना, बळा त्यातली वाटली असता. बायकोला काय किंमत आहे महाराज. तसं ते जोमात घरी आलं आणि बायकोला म्हणे, हे बिल बघ म्हणे. बिल म्हणे, कशाचं आहे. तुला माझी लाज वाटते ना म्हणे, त्यामुळे मी मेहकरला गेलतो आणि डॉक्टरांनी सांगितलं तबला पूर्ण भरून निघेल, रिकामी जागा पूर्ण भरून निघेल, त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च लागेल. किती. 2 लाख रुपये खर्च. बायकोनं बिल घेतलं आणि पाहिलं मारतीन गटगट 1 गिलासभर पाणीच पिलं. घाम सुटला तिला. 2 लाख रुपये या तबल्यासाठी, 2 लाख रुपये. बायको म्हणे, एक काम करता का. बाया फार हुशार असतात बरं का. बायकोने बिल घेतलं म्हणे, एक काम करता का. म्हणजे काय. 2 लाख रुपये या चाटीला लावण्यापेक्षा 2 लाख रुपयाचा राणीहार माझ्या गळ्यात घाला, टकल्यासोबत सुद्धा मी सुरळीत संसार करीन. घेईन निघून. टकल्यासोबत सुद्धा मी सुरळीत संसार करीन. एवढा लालची पण आमच्या अंतःकरणात असतो महाराज. एवढ्या आमच्या पशा महाराज लालची सोन्यासाठी. काय आग लागली महाराज. सोन्यासाठी भांडणं काय. भागवत आपण श्रवण केलंय. कलीचा प्रादुर्भाव आहे महाराज सोन्यामध्ये. त्यामुळे एवढा लालची पण आहे. लोभ अहंता नाहीये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. ज्यांच्या अंतःकरणात लोभ नाही, अहंकार नाही, आणि माणसाला अहंकार नसावा बरं का. तुम्ही किती मोठ्यात, केवढी तुमच्याकडे नोकरी आहे, पद प्रतिष्ठा मान मर्यादा, सोनं अलंकार किती सुंदर आहात, याचा कधीच गर्व मनाला वाटू देऊ नका बरं का. नाहीतर देवाला तो गर्व सहन होत नाही, अहंकार देवाला सहन होत नाही. मनामध्ये कधीच गर्व करायचा नाही. त्यावेळेस अजून सोपान काका म्हटले, मुक्ता काय ग व्याख्या करतेस तू संतांच्या. ज्यांच्या अंतःकरणात लोभ नाही, अहंकार नाही, मळ नाही, त्यांना संत म्हणता येतं. अजून मुक्ताबाई म्हटल्या, दादा अहो या त्रैलोक्यामध्ये ते सुखी ज्यांच्या अंतःकरणामध्ये शुद्ध ज्ञान आहे. काय. इह परलोकी सुखी, इह पर लोकी सुखी, इह पर लोकी सुखी, लोके सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी, जाचे मुखी, लोभ अहंकार नाही म्हणा, लोभ अहंकार नाही म्हणा. एकदा जोरदार टाई होऊन जाऊ द्या बाबांसाठी. एकदा याला म्हणतात जुनं ते सोनं. काय. जुनं ते सोने मारे. एवढं वय असून सुद्धा इतकी छान गोड चाल गायली त्यांनी. वाजवा की जोरदार टाळी. गावात का बाबा तुम्ही सोनाटीचे आहेत का. एवढा कंजूसपणा करत जाऊ नका बरं का टाळ्यांसाठी. अशा टाळ्या आम्ही टोल नाक्यावरती रोज फिरताना ऐकतो. अरे टाळी ही फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन आहे. का लाज वाटावी आपल्याला टाळी वाजवण्यासाठी. एखादं चांगलं जर म्हणत असेल, एखादा जर चांगला वाजवत असेल, एखाद्याचं जर वाक्य आपल्याला आवडलं,
तर जरूर आपण त्याची कलेची दाद द्यावी माणसानी, जरूर टाळी वाजवावी. माणसाला महाराज कौतुकच नाही हो, कौतुकच करत नाहीत. काय सांगावं तुम्हाला आता, कौतुक करावं माणसाला बरं वाटत नाही महाराज. अरे बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं तेव्हा हे बसवर बाहेर पडतात. आम्हाला फक्त एकाच गोष्टीचं माहिती, काय खाली बसून महाराज चुकला म्हणलं जमलंच नाही, इतकंच सोपं वाटतं, बाकी काही सोपं वाटत नाही. सोपं नाही मृदंग वाजवणं, 2 तास कीर्तन करणं, पखवाज वाजवणं सोपं समजत का? अजिबात सोपं नाही महाराज. एका गावात माझं कीर्तन झालं आणि एक जण सूचना देण्यासाठी उभा राहिले बरं का. म्हणजे आज आपल्या गावामध्ये ताईनं वेळेवरून अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल ताईंचे सप्ताह कमिटीच्या वतीने, वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीने मी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. मला दादा मी जिवंत आहे अजून. तो तितक्यावर थांबला नाही बरं का, फार बहादर पुढचा होता. म्हणजे ताईनं अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल सर्व ग्रामस्थाच्या वतीनं ताईंचं फार आभार आहे. तरी ताई या ठिकाणी 10 मिनिटं थांबणार आहेत आणि सर्वांना ताईंच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. तरी 2 रांगा पकडा, एका रांगेमध्ये महिला दर्शन घेतील आणि दुसऱ्या रांगेमध्ये स्त्रिया दर्शन घेतील. आता महिला स्त्रिया काही वेगळ्या आहेत का? हा सोपं नाही महाराज 2 तास बोलणं. अरे ज्या जगामध्ये ते सुखी आहेत, लोभ अहंता नाहीये म्हणा, ज्यांच्या अंतकरणामध्ये लोभ नाही, अहंकार नाही आणि ज्यांच्या मुखामध्ये सदैव भगवंताचं नामचिंतने, ते ज्या त्रैलोक्यामध्ये सुखी आहेत. दादा सर्व मिथ्ये आहे रे, लोकांचं मान अपमान सर्व गोष्टी मिथ्या आहेत. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या बुद्धीला समजेल सुचेल इतपत या ठिकाणी मी अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलाय. फक्त 2 मिनिटं मला वेळ पाहिजे, 2 मिनिटं चालेल? चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष झाली सप्ताहाला माहिती नाही. अनंत दिवसापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि तुकोबरायची 365वी बीज आहे बरं का. 375वी बरोबर ना, 375वी बीजा. इतके वर्ष झाले महाराज आणि आपण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुद्धा हा सप्ताह चालू राहणार आहे. दरवर्षी अनेक महाराज लोक येतात, कीर्तन करतात, निघून जातात. काहीतरी परिवर्तन हवं ना. एवढा मोठा आपला गाव आहे, सुजलाम सुफलाम आपलं गाव आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता आपल्या गावामध्ये नाहीये. परिवर्तन काहीतरी व्हायला हवं. काय परिवर्तन होतंय? अरे मला वाटतं प्रत्येक वर्षी गावातल्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये 10 तरी गावातील तरुण निर्व्यसनी झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? किमान 10 तरी. काय फायदा एवढा मोठा सप्ताह करायचा? आम्ही पाकिटे घेणार, निघून जाणार आणि तुम्ही या कारणाने ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं. काय अर्थ आहे? अरे इतका गावामध्ये हरिनाम चालू आहे, त्या हरिनामामध्ये महाराज 10 तरी लोक निर्व्यसनी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास थोडा समोर घ्या ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. त्या स्वराज्यामध्ये एका सुद्धा महाराज तरुणाला, एका सुद्धा मावळ्याला व्यसनी बरोबर नाही, व्यसनी. अरे बोलायची ताकद होती, मरायला स्पर्धा होती, मरायला. आज आमचे तरुण वर्ग मतदान आलं, निवडणूक आली की व्यसनाधीन होऊ लागलीत महाराज. काय दारू पितात 15-15, 16-16 वर्षाच्या पोरांना आज व्यसन लागून येत महाराज. माहिती तुम्हाला? तुमच्या माघारी तुमचे पोरं व्यसन करतायत, माहिती नाहीये तुम्हाला. ज्यावेळेस पोरग घरामध्ये झुलत येईल तेव्हा मायबापाचे डोळे उघडतात. अरे दारू जरी प्यायची ना, एका दारूचं नाव सांगते, ती दारू प्या. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो या शाम पियो उतर जाएगी, लेकिन मेरे हरिनाम का प्याला तो पे कर देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. दारू प्यायची ना महाराज, हरिनामाची दारू प्या. पूर्वी लोक व्यसन करायचे का बाबा? अजिबात व्यसन नव्हती पहिली. पूर्वी लोक काजू बदाम खायचे, चांगलं चांगलं खायचे. आता काजू बदाम नाही खात आपण. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. अरे बंद झाल्या शिक्षण जाहिराती, बंद झाल्या शिक्षण जाहिराती, जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीज खळा म्हणायला लागला. अरे जाकी सुद्धा गायछाप खातो, जाकी सुद्धा गायछाप खातो. तोही तेच म्हणाला, जंगली रमी पे आवना महाराज डायलॉग हाही फेमस झाला. अरे व्यसनामुळे, दारूमुळे
तंबाखूमुळे जारीवाला टपरीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला, पण या व्यसनामुळे माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला. हे जे व्यसन करताय ना, व्यसनातून महाराज मुक्तता व्हा. आणि लग्नाचा सीझन चालू आहे. पोरींच्या आईवडिलांना माझ्या हात जोडून पाया पडून विनंती असेल, मला सुद्धा तुम्ही मुलगीच समजा. त्या पोरीसाठी श्रीमंत घरचं स्थळ, नोकरी चाकरी शेती वाडी गाडी काही सुद्धा बघून देऊ नका. बघताना त्या नवऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये नवरदेवाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे का एवढंच बघा, बाकी काही बघू नका. तुमच्या पुरीचा संसार सुखकर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. काय करतात त्या इष्टीला बाबा? एकाच दिवसात दारू पिऊन कुठं धडकला मेला, कपाळ कोरं होईला त्या लेकीचं तुमच्या. अजिबात संपत्तीकडे बघू नका. कुत्री मांजरी सुद्धा सुरळीत संसार करतायत, सुरळीत जगतायत महाराज. ते आपण माणसं आहेत, त्यांना तर बोलता सुद्धा येत नाही. उपवास येत का ते? अजिबात नाही. अरे पैसा आज येतो उद्या नाही. कमवायचं ते संस्कार कमवा, माणुसकी कमवा. पैशाला किंमत देऊ नका या काळामध्ये. आणि पोरांनो, लग्न जमत नाही चांगलं मला माहिती आहे ना. किती बिकट परिस्थिती आली सर्वांवरती. लग्न व्हावं असं जर वाटत असेल तर गळ्यामध्ये लायसन टाकावं लागेल. ते म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असलेली पवित्र तुळशीची माळ. तेव्हाच लग्न होईल बरं का. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा करावं असं वाटत असेल तर लेकरावरती संस्कार टाकावे लागतील. आमच्या महाराजांच्या संस्थेमध्ये बघा किती सुंदर या ठिकाणी विद्यार्थी आहेत. यांनी नाही गायक होऊ द्या, नाही पखवाजा होऊ द्या महाराज, नाही कीर्तनकार होऊ द्या, शेवटपर्यंत आईला आई आणि बाप मानून सांभाळतील. अजून काय घेता महाराज यांच्याकडून सांगा ना. यावर्षी आम्ही सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये खोदेश्वर संस्थानला 5 मे पासून आमचं सुद्धा शिबिर ओपनिंग आहे. मुला मुलींसाठी सुवर्ण त्या ठिकाणी संधी. आणि यावर्षी आम्ही संस्थेची सुद्धा ओपनिंग करतोय. ज्यांना कोणाला संस्थेमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी टाकायची असेल त्यांनी कीर्तन झाल्याच्या नंतर आमच्याशी संपर्क साधा. झालेली सेवा तू पुनश्च भवानी आई साहेबांच्या चरणावरती समर्पित करते. तुकोबरांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. ज्यांनी मला ज्ञान दिलं, माझे गुरुवर्य श्री त्र्यंबकेश्वरजी महाराज कोरडे गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करते. माझ्या मातापित्यांच्या चरणी सेवा समर्पित करते. ज्यांच्यामुळं माझं आज अस्तित्व शिल्लक आहे, ज्यांच्यामुळं मी महाराष्ट्रभर फिरू शकते, माझे पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि तुमच्या सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करते. आणि एकदा ज्यांच्या चॅनलद्वारे हे कीर्तन या ठिकाणी प्रसारित होणार आहे असे गजर मुक्ताबाईंचा चॅनलचे मालक आणि वारकरी संप्रदायाचे चांगले महाराज जे रोज कार्यक्रमासाठी फिरतात. आणि विशेष म्हणजे महाराज आहेत बरं का. चॅनलचे मालक तर आहेत पण महाराज सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आमच्या गजानन दादांसाठी. एवढा मन मोकळेपणा स्वभाव आहे महाराज. माणूस जुळता मिळता स्वभाव आहे बरं का दादांचा. फार गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद. पुनश्च माझ्या वाणीतून कोणाला शब्द अपशब्द लागले असतील तर तुमचंच लेकरू बाळ म्हणून या ठिकाणी मला माफ करा. झालेली सेवा पुनश्च सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानराज महाराज